वेलकम वर्षा मॅम. तुम्ही श्रीशब जॉईन केला आणि जॉईन केल्यापासून आतापर्यंतचा तुमचा आमच्या सोबतचा कसा जर्नी झाला? काय काय चेंजेस तुम्हाला अनुभवायला मिळाले आतापर्यंत ते थोडक्यात आमच्याशी शेअर करा. जेव्हापासनं योगा जॉईन केलेला आहे तेव्हापासनं एनर्जेटिक वाटते. झोप छान येते, म्हणजे साऊंड साऊंड स्लीप आहे आणि इंचेस लॉस झालेलेच आहेत, पण सोबत स्किन पण ग्लोईंग वाटते आणि थोडी स्ट्रेंथ वाढलेली आहे. वर्कचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढलेलं आहे. तुम्ही तर मोस्टली जे सांगितलं होतं की साऊंड स्लीप, की तुमचं झोपाशी डिस्टर्ब असायची, जाग येणं वगैरे या गोष्टी होत्या, की एकदा झोप लागली, एकदा पडलं की झोप अशी शांत लागायची नाही. तर तसे त्यामध्ये काय बदल तुम्हाला जाणवत आहेत? अ, झोप एकदा म्हणजे असं उकड झोप होती आणि मग काय म्हणजे कुठलं पण मेंटल स्ट्रेस असलं की रात्री मग एकदा झोप उघडली की रात्रभर लागायचीच नाही, किंवा मग डायबेटिक असल्यामुळे युरिनेशनचा पण इश्यू होता, म्हणजे 3-4दा उठून मग जावं लागायचं वगैरे असे. पण आता ते म्हणजे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे. कधी कधी डायरेक्ट अलारामलाच उठते आणि किंवा मग एका खूप जास्त झालं तर एकदा उठते, म्हणजे असं हे खूप म्हणजे मेजर चेंजेस झालेले आहेत ते. अच्छा, गुड. त्यानंतर शुगर लेवल तुम्ही सांगितली होती, की पहिल्यांदा तुमची शुगर लेवल प्री आणि पोस्ट किती होती आणि आता किती आहे? पहिल्यांदा शुगर लेवल माझी प्रीची 165 175 असं राहायची. आता प्रीची शुगर लेवल ही 112 किंवा 120 पर्यंत आलेली आहे आणि पोस्टची ती नियर टू 200 राहायची, म्हणजे कधी कधी 200च्या वरती पण राहायची. आता 145 टू 155 अशा रेंज मध्ये आलेली आहे. गुड. छान. तर हा डायबिटीसचा जो काही शुगर लेवल आहे प्री आणि पोस्ट, यातही चांगली ती रिड्यूस झालेली आहे. त्यानंतर स्किन विषयी काय बदल जाणवत आहेत? हा, स्किन मध्ये ग्लोईंग आहे, म्हणजे फ्रेश वाटते स्किन आता आणि म्हणजे ओव्हरऑल म्हणजे असं छान वाटते. ओके. एनर्जेटिक तुमचं वर्कलोड तुमचा भरपूर आहे. तर वर्कलोड असताना जी एक मेंटल काल्मनेस असतो, तो डिस्टर्ब झालेला असतो. हा तुमच्या जर्नीमध्ये मेंटल काल्मनेस आहे का तुम्हाला? किती झालाय? कसा झालाय? नाही, मेंटल पण बऱ्यापैकी फरक वाटतो मला, म्हणजे कधी कधी थोडं म्हणजे लवकर चिडायची मी, म्हणजे असं काही थोडं डिस्टर्ब झालं की. पण हम्म. आता असं वाटत नाही, आता थोडं कंट्रोल आल्यासारखं वाटतंय, थोडं म्हणजे बऱ्यापैकी हे झालेलं आहे, म्हणजे अच्छा. लगेच आपल्या रागावरती पण कंट्रोल येतो आहे अच्छा. आणि त्याच्यानंतर जी चिडचिड थोडी बऱ्याचपैकी कमी झालेली आहे. गुड. असं म्हणजे चांगलं इम्प्रुव्हमेंट. गुड, 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 गुड. लास्ट क्वेश्चन मॅम, की जसं आपण म्हणतो की ऑनलाईन मध्ये योगा क्लास पॉसिबल आहे का, हे सगळ्यांना डाऊट असतो. तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आला टेक्निकली, आणि श्रीषक बाबतीत तुमचा एक्सपिरियन्स काय सांगतो ऑनलाईन मध्ये? ऑनलाईन बद्दल मला पण, म्हणजे मी कधी कोणाशी शेअर केल्यानंतर, कारण रिझल्ट बघल्यानंतर ते विचारतात आहे तुम्ही कुठे करतात आहे, मग मी त्यांना सांगितलं की ऑनलाईन करताय. मग ते म्हणजे त्यांचं लक्षच राहत नसेल. मी म्हटलं नाही, असं बिलकुल नाहीये. आमच्या सरांचं खूपच स्किन लक्ष असतं म्हटलं, त्याच्यामुळे कुठेच तुम्ही स्किप करू शकत नाही आणि एकदम असं वाटत नाही की आपण ऑनलाईन करतो आहे. आणि ऑनलाईनचे बेनिफिट पण तेवढेच आहे, असं वाटायचं की छोटी स्क्रीन आहे, अगदी याच्यावर नाही होणार. पण असं काही असं वाटलं नाही की आपण ऑनलाईन करतो हे म्हणून. म्हणजे एकदम असं फ्रीली सगळं व्यवस्थित होत आहे आणि लक्ष पण व्यवस्थित राहतं, म्हणजे आमचं काय चुकतंय त्याला करेक्शननेस लगेच येऊन जातं, की कुठे काय चुकलेलं आहे तर लगेच करेक्ट पण केलं जातं. तर त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित आहे, असं वाटत नाही आपण ऑनलाईन करतो म्हणून. निश्चित. थँक्यू. तुमचा फीडबॅक मिळाला. तुमचा हेल्दी जर्नी असाच चालू ठेवा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सर.